हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी फायनान्शियल मॅनेजमेंटचं मिक्स 50 MCQ सॉल्व्ह करत आहे, जे तुम्हाला डेप्युटी मॅनेजर आणि UDCसाठी कामात येणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण दोन्ही लँग्वेजमध्ये घेत आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर मागे पण आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा जो टॉपिक कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये पण 50 क्वेश्चन्स घेतले, ते पण तुम्ही बघून घ्या. आणि हे सुद्धा मीन्स 100 क्वेश्चन्स जे आहे तुमचे त्याच्यामध्ये कव्हर होतील. ठीक आहे, 26ला एक्झाम आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला जसं जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या फास्ट मी इथे आता क्वेश्चन्स घेण्याचा ट्राय करत आहे, जेणेकरून जेवढे टॉपिक्स होईल आपले तेवढ्या लवकर कव्हर होऊन जातील. ठीक आहे, तर इथे मी आता ऑप्शन वाचणार नाही आहे, इथे डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर सांगणार आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इफ अ फर्म इन्क्रीज लिव्हरेज बियॉन्ड द पॉइंट वेअर WAC स्टार्ट रायझिंग अ फर्म व्हॅल्यू. जर एखादी कंपनी जास्त कर्ज घेऊन WACC वाढवते तर कंपनीचे मूल्य काय होते? तर आन्सर आहे डिक्रीज होते, घटते. ठीक आहे, जास्त कर्जामुळे WACC वाढते व कंपनीचे मूल्य काय होते? कमी होते. तसंच बघा, अकाउंट्स मॅनेजरसाठी PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 12 टॉपिक्स आहे. आन्सर, एक्सप्लेनेशन्स, क्वेश्चन, ऑप्शन सर्व एकाच टायमाला दिलेलं आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड. डिव्हिडंड पे आउट रेशो इज 40%, ROE इज 20%. व्हॉट इज सस्टेनेबल ग्रोथ रेट? बघा काय म्हटलं आहे, लाभांश वाटप प्रमाण 40%, ROE 20% आहे, तर शाश्वत वाढ दर किती असेल? आन्सर आहे 12%. कसं? जर सस्टेनेबल ग्रोथ रेटचा फॉर्म्युला पाहिला तर ROE इंटू 1 मायनस पे आउट मीन्स 20% इंटू 0.6 केलं तर आपण इथे किती होऊन जाईल? 12%. नेक्स्ट थर्ड. विच ऑफ धिस इज नॉट अ लिमिटेशन ऑफ IR? खालीलपैकी कोणता IRचा तोटा नाही? आन्सर आहे इग्नोर टाइम व्हॅल्यू. IR वेळेची किंमत विचारात घेतो. नेक्स्ट फोर्थ. कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर इज लोअर दॅन कॉस्ट ऑफ इक्विटी बिकॉज. प्राधान्य शेअर्सचा खर्च इक्विटीपेक्षा कमी का असतो? आन्सर आहे लोअर रिस्क अँड फिक्स रिटर्न. कमी जोखीम व निश्चित परतावा असतो त्यामुळे. नेक्स्ट फिफ्थ. विच ऑफ द फॉलोइंग कॅन टर्न अ पॉझिटिव्ह NPV प्रोजेक्ट अनअट्रॅक्टिव्ह? खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे सकारात्मक NPV प्रकल्प अप्रिय होतो? तो आन्सर आहे इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ कॅपिटल, भांडवल खर्च वाढवल्याने. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ. अ फर्म कॅश बजेट शो सरप्लस इन ऑल मंथ 8 ओव्हरड्राफ्ट इज यूज्ड अँड वाय. सर्व महिन्यात सरप्लस अजूनही कंपनी ओव्हरड्राफ्ट घेते का? आन्सर आहे सेकंड, टायमिंग डिफरन्स इन कॅश फ्लो, रोख प्रवाहात वेळ फरक असल्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ. वेन ऑपरेटिंग लिव्हरेज इज 0, ऑपरेटिंग लिव्हरेज 0 असल्यास काय होते? आन्सर आहे फर्स्ट, नो फिक्स कॉस्ट, खर्च निश्चित नाही. ठीक आहे. नेक्स्ट 8. वॉल्टर मॉडेल इम्प्लाइज डिव्हिडंड पेआउट इज इरिलेव्हंट वेन. वॉल्टर मॉडेलनुसार लाभांश वाटप अप्रासंगिक ठरते जेव्हा. तर आन्सर आहे सेकंड, रिटर्न इक्वल्स टू कॉस्ट ऑफ इक्विटी असेल तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट 9. इफ कॉन्ट्रीब्युशन इज 2 लाख, फिक्स कॉस्ट इज 1,50,000, प्रॉफिट इज 20,000, व्हॉट इज मार्जिन ऑफ सेफ्टी? तर मार्जिन ऑफ सेफ्टी मीन्स काय? मार्जिन ऑफ सेफ्टी जर आपल्याला काढायचं असेल इथे तर योगदान मायनस BEP मीन्स BEP मायनस विक्री आपल्याला इथे करावं लागेल. तर इथे जर आपण पाहिलं तर इथे आन्सर येईल सेकंड 50,000. नेक्स्ट 10. द रिस्क दॅट इन्व्हेंटरी बिकम ऑब्सोलेट इज अ पार्ट ऑफ. साठा जुन्या होण्याचा धोका कोणत्या खर्चात येतो? आन्सर आहे थर्ड, कॅरिंग कॉस्ट, वाहतूक खर्चामध्ये. ठीक आहे, साठ्याचे नुकसान वाहतूक खर्च वाढवते. नेक्स्ट 11. विच ऑफ दिस डज नॉट रिड्यूस वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट? खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे कार्यकारी भांडवलाची गरज कमी होत नाही? आन्सर आहे फोर्थ, इन्क्रीजिंग रिसिवेबल, देणी जास्त असली तर कार्यकारी भांडवलाची गरज वाढते. नेक्स्ट 12. MM3 होल्ड इन अ प्रेशर ऑफ. MM सिद्धांत कशांच्या अस्तित्वात लागू होतो? आन्सर आहे थर्ड, परफेक्ट कॅपिटल मार्केट, परिपूर्ण भांडवली बाजार. नेक्स्ट 13. अ फर्म हॅज 0 प्रॉफिट ॲट BEP इफ फिक्स कॉस्ट इन्क्रीज अँड सेलिंग प्राइस अनचेंज, BEP विल बी. आन्सर आहे इन्क्रीज. ठीक आहे, कंपनी नफा BEP वर 0 आहे, जर निश्चित खर्च वाढला की विक्री किंमत जशाची तशी राहील तर BEP किती? तर BEP काय होतो? ऑलवेज इन्क्रीज. निश्चित खर्च वाढल्यामुळे जास्त विक्रीची गरज भासते. नेक्स्ट 14. द मेजर लिमिटेशन ऑफ ROI इज. ROIचा मुख्य तोटा कोणता? आन्सर आहे शॉर्ट टर्म फोकस, अल्पकालीन लक्ष असते. ठीक आहे.
तसंच बघा फायनान्शियल मॅनेजमेंटचे अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, जे डेप्युटी मॅनेजर अकाउंटंट ऑडिटसाठी कामात येणार आहे. त्याची प्राइस आहे 100 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15. करंट असेट ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी इम्प्लाइज. चालू मालमत्ता ग्रेटर दॅन चालू दायित्व असेल तर काय होते? आन्सर आहे सेकंड, पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल. ठीक आहे, सकारात्मक कार्यकारी भांडवल. नेक्स्ट 16. इफ कॅश कन्व्हर्जन सायकल इज निगेटिव्ह. जर रोख रूपांतर चक्र नकारात्मक असेल तर काय होते? आन्सर आहे पेएबल ग्रेटर दॅन इन्व्हेंटरी प्लस रिसिवेबल. ठीक आहे, पुरवठादार देयके साठा व देणीपेक्षा जास्त असते. नेक्स्ट 17. विच ऑफ दिस इन्क्रीज EPS इफ फर्म अर्न ग्रेटर दॅन कॉस्ट ऑफ डेट. जर कंपनीचा परतावा कर्जाचा परताव्यापेक्षा जास्त असेल तर EPS वाढवणारे कोणते आहेत? आन्सर आहे डेप्ट फायनान्सिंग, कर्ज वित्तपुरवठा. ठीक आहे, कमी खर्चाच्या कर्जामुळे ROCE जो आहे तो ग्रेटर दॅन डेप्ट कॉस्ट असेल तर EPS काय होतो? वाढतो. नेक्स्ट 18. फर्म प्रेफर इंटरनल फंड ड्यू टू. कंपन्या अंतर्गत निधीला प्राधान्य देतात कारण? आन्सर आहे सेकंड, कंट्रोल अँड नो फ्लोटेशन कॉस्ट. नियंत्रण व इच्छू खर्च नसते, राखीव नफा खर्च नियंत्रण वाचवतो म्हणून. नेक्स्ट 19. फॅक्टरिंग मेनली मॅनेज. फॅक्टरिंग प्रामुख्याने काय व्यवस्थापित करते? आन्सर आहे रिसिवेबल मीन्स देणी. नेक्स्ट 20. अ हाय PE रेशो युजली मीन्स. जास्त PE गुणोत्तर साधारणपणे दर्शवतो. तो आन्सर आहे ग्रोथ एक्सपेक्टेशन्स, वाढीची अपेक्षा. नेक्स्ट 21. विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्टली रिड्यूस EPS. खालीलपैकी काय थेट EPS कमी करते? आन्सर आहे फोर्थ, प्रेफरन्स डिव्हिडंड, प्राधान्य लाभांश. ठीक आहे. नेक्स्ट 22. नेट वर्किंग कॅपिटल रेशो लेस दॅन 1. इट इम्प्लाइज. नेट वर्किंग गुणोत्तर जर लेस दॅन 1 असल्यास ते दर्शवते. आन्सर आहे शॉर्टेज ऑफ वर्किंग कॅपिटल, कार्यकारी भांडवलची कमतरता. नेक्स्ट 23. ट्रेड क्रेडिट इज. ट्रेड क्रेडिट म्हणजे काय? आन्सर आहे स्पॉन्टेनियस फायनान्सिंग, स्वयं उत्पन्न वित्त. नेक्स्ट 24. विच इज नॉट इन्क्लुडेड इन कॅश इक्विवलेंट. खालीलपैकी काय रोख समतुल्यास म्हणून गणले जात नाही? आन्सर आहे फोर्थ, ट्रेड रिसिवेबल, व्यापार देणी. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्स डेप्युटेशन मॅनेजरसाठी 10 प्रॅक्टिस सेट PDF अवेलेबल आहे, आन्सर विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे, त्याची प्राइस आहे 100. याच्यामध्ये तुम्हाला 500 अकाउंट्सचे MCQs मिळणार, जे आन्सर आणि एक्सप्लेनेशन सोबत आहे. ठीक आहे, ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 25. WACC डिक्रीज ॲज अ डेप्ट इन्क्रीज बिकॉज ऑफ. कर्ज वाढल्याने WACC का कमी होतो? आन्सर आहे टॅक्स शील्ड, कर वाचवणूकमुळे. ठीक आहे. नेक्स्ट 26. ऑपरेटिंग सायकल इज. ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय? आन्सर आहे कॅश टू कॅश सायकल, रोख ते रोख सायकल, त्यालाच म्हणतो आपण ऑपरेटिंग सायकल. नेक्स्ट 27. हायर इन्व्हेंटरी टर्नओव्हर इम्प्लाइज. जास्त साठा टर्नओव्हर दर्शवतो. आन्सर आहे थर्ड, इफिशियंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, कार्यक्षम साठा व्यवस्थापन. नेक्स्ट 28. विच पॉलिसी इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी ॲट हायर रिस्क. जास्त धोक्यातून नफा वाढवणारी धोरण कोणती आहे? आन्सर आहे सेकंड, ॲग्रेसिव्ह WC पॉलिसी, आक्रमक धोरण. ठीक आहे, चालू मालमत्ता ठेवून खर्च कमी केला जातो, त्यालाच म्हणतो आपण ॲग्रेसिव्ह हायर रिस्क पॉलिसी. ठीक आहे. नेक्स्ट 29. कॅपिटल बजेटिंग डिसिजन आर बेस्ड ऑन. भांडवल नियोजन निर्णय कोणावर आधारित असतात? आन्सर आहे कॅश फ्लो, रोख प्रवाहावर. नेक्स्ट 30. इफ टॅक्स रेट इन्क्रीज आफ्टर टॅक्स कॉस्ट ऑफ डेट. कर दर वाढल्यास कर्जाची करानंतरची किंमत काय असते? आन्सर आहे डिक्रीज, कमी होते. ठीक आहे. नेक्स्ट 31. बोनस शेअर्स. बोनस शेअर्स मीन्स काय? आन्सर आहे सेकंड, रिड्यूस, रिव्हर्स, राखीव कमी करतात. ठीक आहे. नेक्स्ट 32. हाय फायनान्शियल लिव्हरेज इन्क्रीज. जास्ती आर्थिक लिव्हरेज वाढते. आन्सर आहे फायनान्शियल रिस्क, आर्थिक धोका. ओके. नेक्स्ट 33. EVA मीन्स इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड इज. EVA म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, NOPAT मायनस कॅपिटल इंटू WACC मीन्स NOPAT मायनस भांडवल आणि वर्किंग ॲव्हरेज कॅपिटल. ठीक आहे, वेटेज ॲव्हरेज कॅपिटल कॉस्ट. नेक्स्ट 34. विच मार्केट इज यूज्ड फॉर शॉर्ट टर्म फंड. अल्पकालीन निधीसाठी कोणता बाजार वापरला जातो?
तो आन्सर आहे सेकंड मनी मार्केट. नेक्स्ट 35 अ कंपनी विथ लो ऑपरेटिंग लिव्हरेज, कमी ऑपरेटिंग लिव्हरेज असलेली कंपनी कोणती? आन्सर आहे थर्ड इज लेस सेन्सिटिव्ह टू सेल्स चेंजेस, विक्री बदलांना कमी संवेदनशील असणारी कंपनी म्हणजे ती असते आपली लो ऑपरेटिंग लिव्हरेज. ओके. नेक्स्ट 36 अ रिड्यूस इन डेटा कलेक्शन पिरियड विल बी. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? डेटास कलेक्शन कालावधी कमी झाल्यास काय होते? तर आन्सर आहे फर्स्ट रिड्यूस WC, वर्किंग कॅपिटल, कार्यकारी भांडवल कमी होते. ओके. नेक्स्ट 37 कॉस्ट ऑफ कॅपिटल इज मिनिमम ॲट, किमान भांडवल खर्च होतो जेव्हा. आन्सर आहे सेकंड ऑप्टिमल मिक्स ऑफ डेप्ट अँड इक्विटी, कर्ज व इक्विटी काय होते? जास्त होते. ठीक आहे. नेक्स्ट 38 इफ आर लेस दॅन की इन गॉर्डन मॉडेल फर्म व्हॅल्यू. ठीक आहे, बघा काय म्हटलं, गॉर्डन मॉडेलमध्ये आर लेस दॅन केई असेल, मीन्स रेशिओ लेस दॅन कॉस्ट ऑफ इक्विटी असल्यास कंपनीचे मूल्य काय असतं? आन्सर आहे इन्क्रीज विथ पेआउट, लाभांश दिल्यास वाढते. नेक्स्ट 39 कमर्शियल पेपर इज इश्यूड बाय ॲट, कमर्शियल पेपर जारी केला जातो. आन्सर आहे सेकंड डिस्काउंट, सूटवर. नेक्स्ट 40 विच रेशिओ मेजर लॉंग टर्म सॉल्वन्सी, दीर्घकालीन देयता मोजणारे गुणोत्तर कोणते? आन्सर आहे थर्ड डेप्ट टू इक्विटी रेशिओ, कर्ज इक्विटी गुणोत्तर. नेक्स्ट 41 इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अफेक्ट, साठ्यांचे मूल्यांकन यावर परिणाम करते. आन्सर आहे कॅश फ्लो, प्रॉफिटेबिलिटी अँड लिक्विडिटी. आन्सर येईल इथे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 42 द डिग्री ऑफ कंबाइंड लिव्हरेज इक्वल्स, कंबाइंड लिव्हरेजचे परिणाम काय? आन्सर आहे DOL इंटू DFL. ठीक आहे. नेक्स्ट 43 विच वन इन्क्रीज फॉर्म लिक्विडिटी, खालीलपैकी काय कंपनीची तरलता वाढवते? आन्सर आहे सेकंड फॅक्टरिंग रिसिवेबल, प्राप्य बिलांचे फॅक्टरिंग. नेक्स्ट 44 प्रेफरन्स डिव्हिडंड इज पेड, प्राधान्य लाभांश दिला जातो. आन्सर आहे सेकंड बिफोर इक्विटी डिव्हिडंड, इक्विटीच्या आधी. नेक्स्ट 45 डिव्हिडंड यील्ड इज, लाभांश उत्पन्न म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड DPS डिवाइड बाय मार्केट प्राइस. ठीक आहे, लाभांश उत्पन्न म्हणजे लाभांश प्रति शेअर डिवाइड बाय बाजार किंमत. नेक्स्ट 46 अ फर्म विथ झिरो डेप्ट इज, शून्य कर्ज असलेली कंपनी म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड अनलिव्हर्ड. ठीक आहे. नेक्स्ट 47 फंड फ्लो स्टेटमेंट शोन, फंड फ्लो स्टेटमेंट काय दर्शवते? आन्सर आहे वर्किंग कॅपिटल चेंजेस, कार्यकारी भांडवलामध्ये बदल. नेक्स्ट 48 अँड इन्क्रीज इन डेप्ट रेशिओ रिड्यूस, कर्जदार गुणोत्तर वाढल्यास कमी होते. आन्सर आहे कंट्रोल ऑफ इक्विटी होल्डर्स, इक्विटी धारकांचं नियंत्रण. नेक्स्ट 49 विच इन्स्ट्रुमेंट हॅज लोवेस्ट रिस्क, सर्वात कमी धोका कोणत्या साधनात आहे? आन्सर आहे थर्ड डेप्ट, कर्जामध्ये. नेक्स्ट 50 वर्किंग कॅपिटल सायकल स्टार्ट विथ, वर्किंग कॅपिटल सायकल सुरू होते. आन्सर आहे परचेस पासून. ठीक आहे. तसंच बघा PDF अवेलेबल आहे, महाट्रान्सकोसाठी अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, LDC आहे, डेप्युटी मॅनेजरसाठी PDF अवेलेबल आहे, रिव्हिजन बेस्ड MCQ PDF अवेलेबल आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड सुद्धा MCQ PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF अवेलेबल पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.